ओके, आपण प्रार्थना करूया. आपल्या प्रार्थनेची सुरुवात आपण गाण्याने करू. आनंदाच्या या समय सर्वांनी आनंदाच्या या समयी मन रमवा देवा ठाई. आनंदाच्या या समयी मन रमवा देवा ठाई. गाणे गाओ देवाला स्मरा प्रभूच्या प्रेमाला. गाणे गाओ देवाला स्मरा प्रभूच्या प्रेमाला. प्रभू आहे आम्हा ठाई मन रमवा देवा ठाई. प्रभु आहे आम्हा ठाई मन रमवा देवा ठाई. आनंदाच्या या समयी मन रमवा देवा ठाई. आपण प्रार्थना करूया. आज अमंडा आणि रसल हे विवाह संस्कार स्वीकारणार आहेत आणि हा विवाह संस्कार स्वीकारण्यासाठी जी तयारी लागते ती तयारी करण्याची कृपा परमेश्वराने त्याने दोघांना द्यावी. त्याचप्रमाणे हे नव्याने सुरू होणारं त्यांचं वैवाहिक जीवन सुखा समाधानाचं आनंदाचं आणि भरभराटीचं जावं म्हणून आपण सर्वजण प्रार्थना करू. त्याचप्रमाणे या विवाहानिमित्तानं होणारे सर्व कार्यक्रम सुरळीतपणे पार पडावे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ नये म्हणून आपण प्रार्थना करत असताना अमंडा ही परदेशामध्ये काम करते, रसल हा परदेशामध्ये काम करतो. त्यांचा येण्या जाण्याचा प्रवास आणि त्या ठिकाणचं वास्तव्य हे देवाच्या कृपेमध्ये राहावं म्हणून आपण प्रार्थना करू. त्याचप्रमाणे या गोंसरीस कुटुंबावरती परमेश्वराचा आशीर्वाद असावा, आपल्या सर्वांवरती परमेश्वराचा आशीर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया. या आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराधींना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मौतापासून आम्हाला सोडव. नमो कृपापूर्णमध्ये प्रभू तुझ्या ठाई धन्यमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरियम देवाचे माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. आपण प्रार्थना करू. आपल्यामधील जे आपले प्रियजन देवाघरी गेलेले आहेत त्यांची आपण त्या निमित्ताने आठवण करूया. खास करून उघडचे माय आणि पाय त्याची वडील, त्याचप्रमाणे गोंसुरेस या कुटुंबातले जावई, त्यांची बहीण प्रिसिला, त्यांचा भाऊ जुलियस यांची आपण आठवण करू. त्यांच्या आत्म्याला चिरकाळ शांती लाभावी म्हणून प्रार्थना करू. त्याचप्रमाणे समस्त गोंसरीस कुटुंबामध्ये जी लहान माणसं मरण पावलेली आहेत त्यांची आपण आठवण करूया. त्याचबरोबर
युवटची सासवडची मंडळी या ठिकाणी आली, त्यांच्या कुटुंबामध्ये जी लहान माणसं मरण पावले त्यांची आठवण करूया. स्मिताची बहिणी या ठिकाणी आल्या, त्यांच्या कुटुंबामध्ये जी लहान माणसं मरण पावलेली आहेत त्यांची आपण आठवण करूया. त्याचप्रमाणे लय मंडळी या ठिकाणी आले आहेत, त्यांच्या कुटुंबात जे लहान माणसं मरण पावलेले आहेत त्यांची आपण आठवण करूया आणि त्यांच्या आत्म्याला चिरकाल शांती लाभो म्हणून आपण प्रार्थना करत असताना ज्यांचं कोणी मागण्यासाठी नाही अशा निराधार आणि वर्गदुःखी आत्म्यासाठी आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला महाप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नवकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्याकडे आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. आपण गाणं घेऊ आणि प्रार्थनेचे सांगतो. आज दिवस आज दिवस हा भाग्याचा, आज दिवस हा सौख्याचा, हर्ष करा जल्लोष करा, प्रभु रायाचे मान करा. हालेलुया हालेलुया हालेलुया, मुझे गीत प्रभुला गाऊया.
तुझ्या ईश्वरी प्रेमाची या जगातील मूर्तिमंत साक्षर व्हावे म्हणून त्यांचे प्रेम सफळ कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर आत्मचैत्य सर्व काळ जगत राहणारा राज्य करणारे परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. संत योहानाच्या पहिल्या पत्रातून घेतलेले वाचन. आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपणास कळून येते की आपण त्याला ओळखतो. मी त्याला ओळखतो असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळीत नाही तो लबाड आहे, त्याच्या ठाई सत्य नाही. जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो त्याच्यामध्ये देवाची कृती खरोखर पूर्णत्व पावली आहे. ह्यावरून आपल्याला कळून येते की आपण त्याच्या ठाई आहोत. मी त्याच्या ठाई राहतो असे म्हणणाऱ्याने तो जसा चालला तसे स्वतःलाही चालले पाहिजे. प्रियजन हो, मी तुम्हास नवी आज्ञा लिहित नाही, परंतु जी आज्ञा तुम्हास प्रारंभापासून देण्यात आली आहे तीच जुनी आज्ञा लिहितो. जे वचन तुम्ही ऐकले ती जुनी आज्ञा होईल. तरी एक प्रकारे मी तुम्हास नवी आज्ञा लिहितो. ती त्याच्या व तुमच्या बाबतीत खरोखर तशीच आहे, कारण अंधार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश आता प्रकाशक आहे. मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करतो तो अजून अंधारातच आहे. आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहतो आणि त्याच्या ठाई अडखळत नसते, पण आपल्या बंधूचा द्वेष करणारा अंधारात आहे व अंधारात चालतो. तो कुठे चालला आहे हे त्यालाच कळत नसते, कारण अंधाराने त्याचे डोळे आंधळे केलेले आहेत. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. आकाश हर्ष करो, पृथ्वी उल्हास हो. एखादे नवीन गीत गाऊन प्रभूचे गुणगान करा. पृथ्वीवरील समस्त जन हो, प्रभूचे गुणगान करा. प्रभूचे गुणगान करा, त्याच्या नावाला धन्यवाद द्या. प्रतिसाद. आकाश हर्ष करो, पृथ्वी उल्हास हो. त्याने केलेल्या उद्धाराची दिवसानुदिवस घोषणा करा. देशोदेशी त्याचा महिमा प्रकट करा. साऱ्या मानवजातीला त्याची अलौकिक कृत्ये जाहीर करा. प्रतिसाद. आकाश हर्ष करो, पृथ्वी उल्हास हो. प्रभूने तर नभोमंडळे निर्माण केली. शाही वैभवाने व तेजाने तो मंडित आहे. त्याच्या गाभाऱ्यात सामर्थ्य आणि सौंदर्य बसते. प्रतिसाद. आकाश हर्ष करो, पृथ्वी उल्हास हो. पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांचे शुद्ध करणे. तुम्ही तुमच्या मनातील सर्व हेतू ख्रिस्त सभेसमोर स्पष्टपणे घ्यायला हवा अशी तुम्हाला विनंती करतो. आणि कोणत्याही प्रकारची सक्ती नसताना अगदी स्वच्छते आणि मोकळ्या मनाने विवाहबद्ध होण्यासाठी तुम्ही इथे आला आहात.
तुम्ही सर्व आयुष्य पती आणि पत्नी म्हणून एकमेकांवर प्रेम करण्यास आणि एकमेकांचा सन्मान करण्यास तयार आहात. देवाने दिलेल्या लेकरांचा स्वीकार करण्यास व ख्रिस्ताच्या आणि ख्रिस्त सभेच्या कायद्याप्रमाणे त्यांचे संगोपन करण्यास तुम्ही तयार आहात का? विवाहबद्ध होण्याचा तुमचा हेतू असल्यामुळे तुम्ही आता एकमेकांची मुठे हातात घ्या. देवासमोर आणि ख्रिस्त समोर आपली संमती जाहीर करा. मी तुला माझ्या पत्नी म्हणून स्वीकारतो. सुखात आणि दुःखात, आजारात आणि आरोग्यात तुझ्याशी एकनिष्ठ राहण्याचे आणि आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करून तुला आदराने वागविण्याचे तू वचन देतो. मी अमंडा तुम्हाला माझा पती म्हणून स्वीकारते. सुखात आणि दुःखात, आजारात आणि आरोग्यात तुमच्याशी एकनिष्ठ राहण्याची आणि आयुष्यभर तुमच्यावर प्रेम करून तुम्हाला आदराने वागविण्याचे तू वचन देतो. ख्रिस्त सभेसमोर आपण ती संमती दर्शविली की परमेश्वर आपल्या दयेने निवड करो आणि त्याचा आशीर्वाद तुमच्यावर येतो. जे परमेश्वराने जोडले आहे ते माणसाने तोडू नये. आपल्या प्रेमाची आणि दुसरीची खूण म्हणून तुम्ही एकमेकांना देत असलेल्या या मुख्या परमेश्वर आशीर्वाद देतो. अमंडा माझ्या प्रेमाची आणि एकनिष्ठेची खूण म्हणून पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावाने या अंगठीचा स्वीकार करा. रसल माझ्या प्रेमाची आणि एकनिष्ठेची खूण म्हणून पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे या अंगठीचा स्वीकार करा. सर्वशक्तिमान परमेश्वर त्याला माझ्या नावे प्रार्थना करा. हे प्रभू प्रभू आपला परमेश्वराचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र विद्या सर्व समर्थ शाश्वत
तुझ्या साखरांच्या कृपाशक्तीने तू स्त्री आणि पुरुष यांना प्रेमाच्या व शांतीच्या अतुट बंधनाने जोड. जेव्हा प्रभूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्यांनी हाकल घेतली, आभार मानून ती बोलली. ती आपल्या शिष्याला दिली आणि म्हटली, तुम्ही सर्वजण ती घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्याला दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळाच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. चालत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा पेढा अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त त्याचा स्वीकार करत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनंती. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनर्विस्तार घडवू. कीर्तनाचे आश्चर्य महान चिंतने आहे आणि जे तुझ्या दयेवर सुमरण पावले आहे त्यांचे हे स्मरण कर. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. हे माता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि गणके ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. माझ्या ईश्वराने कृपेचा आशीर्वाद आहे आणि ख्रिस्ताच्या शरीर रक्ताच्या साखरेद्वारे लग्नाच्या पवित्र बंधनाने एकत्र आणलेल्या या नवविवाहितांमध्ये प्रेममय ऐक्य निर्माण करावे म्हणून आपण आता परमेश्वराकडे प्रार्थना करूया. हे स्वर्गातील पित्या, तुझ्या सामर्थ्याने सर्व काही जीवनात निर्माण केलं आहेस. प्रारंभी तू विश्वाची निर्मिती केलीस आणि मानवाला स्वतःच्या कल्पनेप्रमाणे घडवलंस. एकमेकांना सहकार्य करण्यासाठी तू स्त्री पुरुषाची निर्मिती केलीस. म्हणूनच पुरुष आणि स्त्री विभक्त नसून एकत्र असावे आणि जे परमेश्वर जोडलेलं आहे ते माणसाने तोडू नये अशी तुझी शिकवण आहे. हे परमेश्वर, तू लग्नाचे बंधन एका महान रहस्याद्वारे आशीर्वादित केलेले आहे. लग्नाचा करार ख्रिस्त आणि ख्रिस्त सभा यांच्या साखरकाचेच प्रतिबिंब आहे. हे सर्वसमर्थ विद्या तुझ्या योजनेने स्त्री आणि पुरुष एकत्र जोडले जातात आणि त्यांच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात होते. हे वैवाहिक जीवनाचे वरदान मूळ पापामध्ये नष्ट झाले नाही किंवा लग्न करण्याने नष्ट झाले नाही. लग्न साखरकाद्वारे एकत्र झालेल्या या तुझ्या सेवकांवर त्या लक्षणे पहा. तुझ्या आशीर्वादाने त्यांना मदसंपन्न तुझ्या पवित्र आत्म्याला पाठवून त्यांना तुझी कृपा त्यांनी आपल्या वैवाहिक कार्याशी एकनिष्ठ राहावे म्हणून त्यांच्या हृदयात तुझ्या प्रेमाचा प्रसार तुझी कन्या असलेली आहे आणि आता आपल्या पतीशी विवाहाबद्ध झालेल्या या स्त्रीवर तू दयेने पहा. ती तुझ्या कृपेची याचना करत आहे. तिला सुख आणि शांती. पवित्र शास्त्रामध्ये ज्या स्त्रियांचे गुणगान केलेले आहे त्या सर्व स्त्रियांचे तिने नेहमी अनुकरण करावे म्हणून तिला तू सांभाळ होते. पतीने तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा आणि सहजाने म्हणून तिला स्वीकारावे. कृपेच्या जीवनाने तिने त्याचा आदर्श व्हावे आणि ख्रिस्त आपली वधू ख्रिस्त सभाच्यावर जसे प्रेम करतो तसेच पतीने तिच्यावर प्रेम करावे आणि तिचा योग्य तो आदर सदैव करावा अशी कृपा. हे दयावंत पित्या, त्या तुझ्या सेवकांनी आपल्या श्रद्धेशी विश्वास राहावे व तुझ्या आज्ञेचे पालन करावे म्हणून
त्यांना सुख देतो वैवाहिक जीवनात त्यांना सर्व बाबतीमध्ये निष्कलंक करते आदर्श जसे जीवन जगण्यास त्यांना सहाय्य करते इतरांना त्याची साक्ष देण्यासाठी त्यांना शिववर्तमानाद्वारे देणाऱ्या शक्तीची देणगी दिली त्यांना मुलेवाडीतील आदर्श पालन आपल्या मुलांच्या पाण्याचे भाग्य करणार सुखी दीर्घायुष्यानंतर स्वर्गराज्यातील तिथ्या संतांच्या सहवासात त्यांना परिपूर्ण जीवनाचा लाभ ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभुनिष्ठात करतो तर तुझ्या सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वय मिळण्याची कृपा कर तू नीतीचे असून सदा सर्वदा राज्य करतोस प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो आपण एकमेकांना शांत मनाने करूया जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे गोकुळ पहा या गोकुळाच्या भोजनास पुरत आलेले धन्य सर्वसमर्थ परमेश्वर पिता तुमचे एकमेकांवरील प्रेम दृढ ठेवो तुमची मुले तुम्हाला धन्यवाद देऊ मित्रांकडून तुम्हाला सांत्वन आणि सर्व लोक तुम्हाबरोबर शांतीने राहो परमेश्वरी प्रेमाची या जगातील तुम्ही साक्षीदार बनले दुःखी कष्टी आणि गरजू लोकांना तुमच्या उदार कृपेचा लाभ व्हावा आणि त्याद्वारे स्वर्गीय आनंदात तुम्हाला सहभाग मिळो प्रभू तुम्हाबरोबर असो सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो जा आणि प्रभूच्या शुभवर्तमानाची घोषणा करा शुभ सकाळी